टीव्ही सत्यमेव व्रतम। शिवभोजन थाळी बंद होऊ देणार नाही, अंबादास दानवे विरोधी पक्षनेते। कृषी मंत्र्यांच्या वक्तव्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी खुलासे करावे। दानवे, शेतकऱ्यांच्या बळावर सरकार आणि राज्य चालतं। सरकार शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देतं तर उपकार करत नाही। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर कृषी मंत्री जर शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा देत असतील तर मी त्यांचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे। कृषी मंत्र्यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी खुलासे करावेत। योगेश कदम अजून लहान आहे। योगेश कदमला अजून संघटनाही माहिती नाही। 6 महिन्यात ठाकरेंची शिवसेना संपेल, या योगेश कदम यांच्या वक्तव्यावर उत्तर देताना दानवे यांनी म्हटलंय, आम्ही शिवभोजन थाळी बंद होऊ देणार नाही। सरकार जाहिरातीवर पैशांची उधळपट्टी करत आहे, आरोप असा देखील त्यांनी केलाय। बीडमधील गुंडागर्दी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्याशिवाय संपणार नाही, अशी रोखठोक प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। चला घ्या ना पटकन। काय म्हटले? हा रुटीन शिवसेनेच्या सिस्टीम नुसार संपर्क प्रमुख इथं आहे, मी संपर्क नेता आहे आणि अशा सगळ्या बैठका महाराष्ट्रात चालू आहे। आज जालन्यामध्ये, उद्या संभाजीनगरात अशा बैठका आहे। या काही फेर बदलासाठी नाही, तर काही लोकांनी मागच्या काळामध्ये आमच्या सोबत असणाऱ्या लोकांनी पक्ष सोडलेला आहे। पक्ष सोडला जरी असला तरी मूळ जो शिवसैनिक आहे तो जागेवरच आहे। विशेषतः परतूर आणि घनसावंगी मतदारसंघातले शिवसैनिक इथं आलेले होते आणि विशेष म्हणजे तिथं स्पर्धा आहे। म्हणजे काही जणांना वाटतं मी गेलो म्हणजे शिवसेना संपली, तर असं नाही। उलट शिवसेना त्या मतदारसंघात पुन्हा ताकदीनं काम करण्यासाठी, सिद्ध होण्यासाठी आम्ही हे सगळे बसलेलो आहोत। आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे फेरबदल वगैरे नाही, तर जे काही केलेले त्या ठिकाणी एक नवीन रचना करून संघटना पुन्हा फेरबांधणी करण्याच्या उद्देशाने या बैठका आहेत। साहेब, हल्ली भिकारी 1 रुपया घेत नाही, आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजना देतोय असं कृषी मंत्र्यांनी आपणास शेतकऱ्यांना उद्देशून वक्तव्य केलं, त्याचं बघतात। आता मला असं वाटतं या सरकार ज्या पद्धतीनं कृषी मंत्रीच शेतकऱ्याविषयी अशा पद्धतीनं भिकाऱ्याची उपमा शेतकऱ्याला देतो, ज्या शेतकऱ्याला आपण अन्नदाता म्हणतो, या शेतकऱ्याला जर अशा पद्धतीने 1 रुपया देतो तर हेच उपकार करत नाही सरकार 1 रुपयात विमा देतं तर। याच शेतकऱ्याच्या बळावर सरकार, राज्य चालतं, सगळ्या गोष्टी चालतात। आज या सरकारचं किती अनुदान सरकारने थांबवलेलं आहे या शेतकऱ्यांचं। मग ठिबकाचं अनुदान थांबवलेलं आहे, दुष्काळाचं थांबवलेलं आहे, अतिवृष्टीचं थांबवलेलं आहे। आणि म्हणून अशा पद्धतीनं जर कृषी मंत्री बोलत असेल, त्या कृषी मंत्र्याचा निषेध करतो मी। शेतकऱ्यांना अशा पद्धतीने हिणवणारं सरकार, वाटतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी ताबडतोब याच्याविषयी खुलासे करावे की सरकार सुद्धा अशा वक्तव्याशी सहमत आहे। साहेब, आज मंत्री योगेश कदम जालना जिल्हा दौऱ्यावर, ते असं म्हणले की पुढच्या 6 महिन्यामध्ये ठाकरे गटाचा अंत होईल असं त्यांनी म्हटलं। मला असं वाटतं अशा घोषणा वल्गना करणारे खूप आलेले आणि गेलेले। शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आणखी ताकदीनं तळपच्या तलवारीप्रमाणे येणार का उभी राहिली, एवढंच मी सांगतो। ठाकरे गटापासून जे आहे आउटगोईंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे, नेमकं त्यांची कार्यकर्त्याची नाराजी काय? नेमकं काय नाराजगी नाही, समोरचे लोकांनी बाजार मांडलेला आहे। बाजार मांडलेला आहे पैशाची ऑफर दिली जातात, कामाची ऑफर दिली जातात, खरेदी विक्रीचा व्यवहार या सगळ्या लोकांनी मांडलेला। आणि काही लोक जर असे बाजारात मांडलेले लोक जात असेल तर त्याचा आम्हाला मूळ दुःख नाही, कारण बेसिक शिवसैनिक तुम्ही जाता बाहेर भेटा, काही लोकांना भेटलेले असतील हा शिवसेनेसोबत। ऑपरेशन टायगर सुरू आहे, ऑपरेशन टायगर थांबणार नाही योगेश कदम म्हणाले। योगेश कदमला काय माहिती? योगेश कदम अजून लहान आहे, योगेश कदमला अजून संघटनाही माहिती नाहीये। बापाच्या बळावर काम करणं सोपं असतं, उभा करणं अवघड असतं। देवेंद्र फडणवीस आज सपत्नी कुंभमेळ्याला जाणार आहे, ते त्या ठिकाणी स्नान देखील करणार आहे। यापूर्वी रावसाहेब दानवे, नवनीत राणा, रवी राणा यांनी देखील त्या कुंभमेळ्यामध्ये स्नान केलं। याचाच अर्थ बरेच पाप केलेले असतील यांनी म्हणून व्हायला चालले असते।
त्याच्यावरती काय बोलू? तुमचे महाविकास आघाडीचे माजी आमदार सुरेशजी उद्या अजित पवार गटात प्रवेश करणार आहे त्यांच्यावर. त्यांच्या पक्षाचं त्यांना विचार, माझ्या पक्षाचं मला बोला. तुमची बैठक सुरू असताना जिल्हा प्रमुख निघून गेले. अरे आजारी असे नाही, ते आजारी आहे, डॉक्टरांकडे त्यांचे काही डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट आहे, त्याला ते गेलेले आहेत. आम्हाला थोडा उशीर झाला, नाही तर त्यांनी बरोबर अपॉइंटमेंट घेतली. शिव- त्याच्यामुळे असं काही गेलं त्याचा वेगळा अर्थ असायची काही गरज नाही. तर शिवभोजन थाळी बंद करण्याच्या मार्गावर सरकार असं आहे. होणार नाही. शिवभोजन थाळी मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारने सुरू केलेली सर्वसामान्यांसाठीची योजना आहे. एकीकडे सरकार वेगवेगळ्या ठिकाणी उधळपट्टी करतं, जाहिरातीवर उधळपट्टी करतं, आणि शिवभोजन थाळी बिलकुल आम्ही बंद होऊ देणार नाही. जालना शहरामध्ये जिल्ह्यामध्ये ज्वलंत प्रश्न सिडकोचा आलेला आहे. माजी आमदार संतोष दानवे झांबळे यांनी 900 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार इथं बाहेर काढलेला आहे. हा प्रश्न आपण विधानसभा विधान परिषदेचा हे उचलला. पण मी हा मांडलेला 2दा मांडलेला आहे. फक्त 5 जणांनी अख्ख्या सगळ्या शेतकऱ्यांची जमीन खरेदी केलेली आहे. जे सिडकोनी इथं रिजेक्ट केलेला प्रकल्प होता नवघर नावाने, बरोबर ना, तो प्रकल्प पुन्हा एकदा या सरकारने भ्रष्टाचाराच्या रूपाने स्वीकारलेला आहे. वाटतं ही भांडवलशाही आहे. शेतकऱ्यांची जमीन स्वस्तात खरेदी करायची. 5 जणांचा सातबारा आहे फक्त त्याच्यावर, आणि नंतर या 5 जणांनी सरकारकडून त्या ठिकाणी भूसंपादन करायला लावायचं. अशा प्रकारचे व्यवहार, ही टोळी महाराष्ट्रात कार्यरत आहे. ही जालन्याची टोळी तुमच्या माहितीच, ही जालन्याची टोळी महाराष्ट्रात कार्यरत आहे. निश्चित याच्याविषयी संतोष सांबरे यांनी जे आंदोलन उभारलेलं आहे, हा विषय विधिमंडळात येणार का आम्ही निश्चित घेऊ. याच्या आधी सुद्धा घेतलेला आहे. बीडचे जे नवे सरपंच आहे, संतोष देशमुख, त्यांचे जे बंधू देशमुख, त्यांनी आता असं म्हटलंय की बीडमध्ये एक बी टीम नावाची टोळी आहे, आणि त्याच्यावर प्रशासन, जे पोलीस प्रशासन, ते कारवाई करेल. त्यांनी काही नावं देखील मीडिया समोर जाहीर केली. यांच्यावर कारवाई होत नाही त्यांचं म्हणणं. मी सकाळीच बोललो याविषयी. बीडमधील गुंडागर्दी धनंजय मुंडेचा राजीनामा झाल्याशिवाय संपणार नाही. सरकारची इच्छा गुंडागर्दी संपवायची दिसत नाही. सरकारला अशीच गुंडागर्दी चालवायची, असंच बीडचं बिहार त्यांना करायचं आहे. आणि मला असं वाटतं धनंजय मुंडे यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा दिल्यानंतरच ही गुंडागर्दी संपली. सिडको प्रकल्पावर यांचं स्थगितीचं आहे, परंतु या जालन्याचे आमदार जे आहेत अर्जुन खोतकर यांनी हे प्रकल्प व्हावा असं म्हटलं. हे बघा, आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. मग जे मूळ शेतकरी त्यांना द्यावी ना ती भूसंपादनाची रक्कम. या 5 जणांना काय द्यायची? शेतकऱ्याची जमीन बेभाव घ्यायची कवडी मोल भावाने, आणि 4-5 व्यापाऱ्यांनी मोठ्या किमतीत त्याचं मोठा वसूल करायची. सर्वसामान्य शेतकऱ्याला द्यावा ना. अर्जुन खोतकर म्हणा करा प्रकल्प. सत्यावर अशी चर्चा आहे की शिवसेना उभारत्या गटाचे जे कार्यकर्ते त्यांच्याकडे वरिष्ठांचं लक्ष नाही, म्हणून पक्ष थोडीशा गती लागली. आता तुमच्याकडे पुढे धपकावा झाला, हे सगळे लोक तिथे आलेले आहेत. हे कोण आम्ही सगळे बसलेलो नाही लक्ष नाही असं कोण म्हणत तुम्हाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना दौऱ्यावर असताना शिवसेनेतील तुमच्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शिवसेनेत जाण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र त्यांना वरिष्ठाकडून विरोध झाल्याच्या चर्चा आता सुरू आहेत, आणि त्यामुळे त्यांचे प्रवेश झाले नाहीत. नाहीतर जालन्यातून काही प्रवेश झाले असते, अशी जालन्याच्या वोटवर चर्चा. पण प्रलोभन देण्याचं त्यांचं काम चालू आहे. या प्रलोभनाला सर्वसामान्य शिवसैनिक करणार नाही. सगळे लोक शिवसेनेचे जागच्या जागेवर जे बाजारात मांडलेले होते त्यांची विक्री झालेली. बस झालं तर. थँक्यू. थँक्यू.